मला असं वाटतं की हे सांगण्यासाठी अभिजित भले या देशात परत आला असेल, पण आता जगभरामध्ये भारताच्या तरुणांची एक प्रतिमा गेलेली आहे आणि ती अशी आहे की ते अग्रेसिव्ह आहेत, आपल्या मुद्द्याशी ठाम आहेत आणि त्यांनी जर मुद्दा उपस्थित केला, आपली मागणी लावून धरली, तर ते नक्कीच सिस्टीमला बदलवण्याचा प्रयत्न करू शकतात. आणि या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीनं प्रधान यांचा राजीनामा झाला, त्यानंतर नक्कीच जगभरामध्ये आपल्या तरुणांबद्दल एक मेसेज नक्कीच गेलाय. याकडे कसं पाहतात? नाही, नक्कीच आजचा जो तरुण आहे म्हणजे सगळ्यात पहिले तर त्यांना हॅट्स ऑफ. ज्या प्रकारचा त्रास या सरकारने आम्हाला 1 महिन्यात दिला, वॉशरूमचं जे पाणी होतं ते थांबवण्यात आलं, आम्हाला पिण्याचं पाणी जे यायचं डोनेट करायचे लोक, त्या बॉटल्ससुद्धा ही सरकार जंतर मंतरच्या आत येऊ देत नव्हती. पोलीस त्यांच्या घरी जाऊन रेड मारायची की तुम्ही का जंतर मंतरवर पाण्याच्या बॉटला वाटतायत किंवा जेवायचं जेवण वाटतायत. पण तरी पण ह्या सगळ्या म्हणजे 45 डिग्रीच्या दिल्लीच्या उन्हात आणि पावसातसुद्धा, पाऊस जेव्हा पडला तेव्हासुद्धा हा तरुण जंतर मंतरवरनं सरकला नाही आणि हा जंतर मंतरवर तरुण ठामपणे उभा राहिला आणि म्हणला जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून सरकणार नाही. तर ह्या तरुणाच्या बहादुरीला सलाम आहे माझा.